पेट्रोल डिझेल दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका, नागरिकांमध्ये नाराजी. मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेल्या वाढीचा फटका आता सर्वसामान्य नागरिक, वाहनचालक आणि शेतकऱ्यांना बसू लागला आहे. जळगाव जिल्ह्यात इंधन दरवाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसतो आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केल्यानंतर त्याचा थेट परिणाम महागाईवर होणार असल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. आधीच वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता होरपळत असताना इंधन दरवाढीमुळे दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आणखीन वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरचा वापर करत आहे. ट्रॅक्टरसाठी आवश्यक असलेल्या डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे शेती खर्चात वाढ होणार असून त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. आधीच काही भागात इंधन टंचाईची समस्या निर्माण झाल्याने पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी नागरिकांना 2 ते 3 दिवस रांगा लावाव्या लागत असल्याची परिस्थिती आहे. अशातच दरवाढ झाल्याने पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसते आहे. 3 रुपये 14 पैशांनी पेट्रोलचे दर वाढलेले, याचा परिणाम कसा झाला? परिणाम तर सर्वसामान्यावर होतो, श्रीमंत लोकांवर थोडी होतो. राजकारणी लोकांवर, नोकरीवाल्यांवर नाही होत. सर्वसामान्य कामगार आणि छोटे मोठे भाजी विक्रेते यांच्यावरती होतो. त्याच्यामुळे थोडी परेशानी तर होतीच सगळ्यांना. काय वाटतं वाढलेल्या दराबद्दल? थोडेफार कमी व्हायला पाहिजे, गव्हर्नमेंटने करायला पाहिजे, काहीतरी तरतूद करायला पाहिजे, सबसिडी वगैरे कमी करायला पाहिजे त्याच्यावरती, जेणेकरून सर्वसामान्य आपलं हे करते, दैनंदिन जीवनामध्ये आपलं हे राहील, समाधानी राहील. 4-5 दिवसापूर्वी पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं की पेट्रोल डिझेल जपून वापरा, आवश्यक तिथे जाणं टाळा म्हणून. ते तर सगळेच करतात ना, कारण जे आता ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, जे मोठे लोक आहे, ज्यांना नंबर 2ची कमाई असते, तेच लोक हे करतात. सर्वसामान्य माणूस कष्ट करून कुठे पेट्रोल टाकणार आहे? पेट्रोल तर टाकणार नाही आणि कुठे जाणारही नाही कामाच्या व्यतिरिक्त, कारण त्यांना फक्त कामालाच जावं लागतं. श्रीमंत लोक फिरायला जातात, फंक्शनला जातात, याला जातात त्याला जातात, शौक पाण्यासाठी इकडे तिकडे फिरतात. क्या नाम है, क्या कहना चाहिए? शब्बीर खान का नाम मेरा। अभी ये 3 रुपये भाव बढ़ा है पेट्रोल का, तो अब नहीं बढ़ना चाहिए। बहुत तकलीफ होती है यहाँ, इतनी कमाई का पता नहीं है, तक खर्चा बढ़ रहा है, बहुत भारी पड़ता है, 20 बच्चे संभालना पड़ता है इंसान को। हाँ, क्या करेगा इंसान? ये गवर्नमेंट को सोचने चाहिए, नरेंद्र मोदी को सोचना चाहिए सब बातें। हाँ, ये बढ़ा दिए 3 अब नहीं बढ़ना चाहिए, 3 रुपये के ऊपर नहीं बढ़ना चाहिए। नहीं, मेहरबानी करके अब नहीं बढ़ना चाहिए, बहुत तकलीफ होती है। पैसा कहाँ से आता कैसा आता हमको मालूम है। हाँ, गवर्नमेंट को क्या बैठे बैठे बनाते हुए। हाँ, 3 रुपये कितना बढ़ेगा अभी और कब तक बढ़ेगा पैसा ही? हाँ, सध्या तर अजून काही विचार नाही केला त्याच्याबद्दल, पण महागाई एवढी वाढली, वाढायला नव्हती पाहिजे. काय वाटतंय दर वाढलेल्या दराबद्दल? काय दैनंदिन खर्च वाढत चाललाय दररोजचा. पेट्रोल आता लागतच ना दरवेळेस. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली.